रविवारचा तो दिवसभरात असं काही होईल असं मला अजिबातच वाटलं नव्हतं. थोडं निवांत सकाळ झाली होती, कारण रविवार असलं की सुट्टी म्हणलं की थोडं निवांतच उठायला लागतं. आणि आज पण थोडं निवांत उठल्यानंतर पूजा वगैरे करून घेतली. तुळशीला पाणी वगैरे घालून देवपूजा झाल्यानंतर मी यांना फुलं आणायला सांगितलं होतं. आज रविवार आणि उद्या सोमवती अमावस्या असल्यामुळे मला थोडेसे फुलं पाहिजे होते झेंडूचे, म्हणूनच मी यांना झेंडूचे फुलं आणायला पाठवलं होतं. आता झेंडूच्या फुलासोबत ह्यांनी गजरेसुद्धा घेऊन आले होते. खरं तर मला अजिबातच अपेक्षित नव्हते की हे गजरे घेऊन येतील. आता गजरे आणले होते म्हणूनच मी इथं साडी घातली होती, कारण साडीवरच गजरे सुंदर आणि छान पण दिसतात. गजरे वगैरे असले की मला पण सजायला थोडंसं छान वाटतं. तसंच रांगोळी वगैरे अगोदरच करून घेतली होती. ड्रेस वगैरे सुद्धा घातला होता, पण गजरे आणले म्हणून मी मुद्दामच इथं साडी घालून घेतली होती. आता थोडे 10-20 रुपयाचे फुलं आणायचे होते, पण त्यांनी थोडे जास्त फुलं आणले म्हणून मग माझ्या डोक्यात काय येईल काय सांगता येत नाही. कधी कधी फुलं आणले म्हणून मग मी तर साडी तर घातलीच होती, मग सोबत गजरेसुद्धा लावून घेतले आणि थोडासा मेकअप करून नथसुद्धा घालून घेतली, कारण मला नथीशिवाय कुठलं बी मेकअप अपूर्णच वाटते. एवढी जास्त नथ आवडते की गजरे असले की नथ आवर्जून मी घालते म्हणजे घालतेच. आता साडी वगैरे घातली होती, नथ वगैरे घातली होती आणि आपला अधिक मास देखील संपतच आलेला होता, म्हणून म्हणलं आता फुलं आणलेली आहेत, सगळं केलेलं आहे, तर देवच्या इथं कन्यापूजनसुद्धा आज करूनच घ्यावं. खरं तर काही दिवसापासून करायची इच्छा होती, पण काय करावं म्हणून मला करायचं काय सुचतच नव्हतं. पण आज हे सगळं झाल्यामुळं कन्यापूजनाचा इथं मी गॅलरीमधलं सगळं डेकोरेशन मी आदल्या दिवशीच केलं होतं, कारण यांचा बड्डे होता आणि त्याच्या बड्डेसाठीच हे मी डेकोरेशन अगोदरच करून ठेवलेलं होतं. त्याच्यामुळं मला आज काही करायची गरजच लागणार नव्हती. छोटंसं इथं ताट तयार करून घेतलं आणि देवची कन्यापूजा करायला घेतली. खरं तर तिला असं काही करायचं म्हणलं ना अगदी जास्तच आवडतं. एकदम छान आणि निवांत अशी बसते. तिला म्हणलं चल आपल्याला नवीन ड्रेस घालायचा आणि तुझी पूजा करायची म्हणलं की ती एकदम अशी छानपणे तयार पण झाली आणि ते एकदम पाटावर येऊन बसले. छोटासा पाट मांडून घेतला, ताट घेतलं आणि थोडंसं तांब्यामध्ये पाणी घेऊन तिचे पाय वगैरे धुतले, हळदी कुंकू लावून घेतलं आणि तिला थोडीशी साखर भरून झाल्यानंतर मी इथं ववाळून घेतलं. आता आई जन्माला पुरत नसते म्हणून एक देवाने मुलगी दिलेली असते असं मी नेहमी ऐकत आले. पण जसं जसं दिवस पुढे पुढे चालतात ना तसं वाटतं की आईला समजायला आपल्याला आईच्या वयातच जावं लागतं, तेव्हाच आई आपल्याला समजून येते. आई जेव्हा म्हणायची अगं मला सुधरत नाही, तुम्ही किरकिर केलं मला समजत नाही, हातातलं काम सुटतंय, पाय दुखतेत, हात दुखते, तेव्हा ना आम्हाला असं एकदम समजत नव्हतं. पण आता जेव्हा आपण आपल्या आईच्या वयाला जातो ना तेव्हा आईचे जे आपल्याला सांगत होती ना ते आता वाटतं की खरंच मुलं बडबड करायला लागले की सुधरत नाही, त्यांना दुखायला लागलं की आपला जीव किती तुटतो. अगदी त्यांनी खाल्लं नाही पिल्लं नाही की किती जीवाची ताळामळ होते, त्यांनी व्यवस्थित झोपलं नाही की किती माणसाला धाकधूक होते. हे सगळं ना आता आईच्या वयामध्ये गेल्या समजायला लागलं. देवला ह्या सगळ्या गोष्टी जास्त आवडतात म्हणून पण मला पण करायला उत्साह येतो. मुलं शांत बसत नसले की करायची इच्छा पण होत नाही, पण ती नाही एकदम असं शांत पण बसते आणि तिलासुद्धा छान वाटतं. आणि ह्या सगळ्या तयारीला मला काहीच लागणार नव्हतं म्हणून मी आज खरं तर कन्यापूजा करायला घेतली होती. अधिक मासात करायची खूप जास्त इच्छा होती पण काही जमलंच नाही मला. पण आता लास्टला असं होईल मला अजिबात वाटलं नव्हतं. कन्यापूजा वगैरे झाल्यानंतर शिवमला वाटलं माझीसुद्धा करावी म्हणून मग इथं लगेच शिवमचीसुद्धा करायला घेतली, कारण प्रत्येक गोष्ट देवला करत असताना त्याला कुठंतरी वाटते माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत किंवा माझ्यावर प्रेमच करत नाहीत, म्हणून तो सारखा आमच्याकडे बघत असतो आणि मग मला हे त्याला वाटू द्यायचं नसते. म्हणून मग मी त्याचीसुद्धा इथं पूजा करायला घेतली. नको होय करता करता तो सुद्धा इथं पाटावर येऊन बसला. पण त्याला पप्पाच्या हातातून करायची होती, माझ्या हातातून करायची नव्हती. तर मग त्याच्या पप्पानी देवची केली होती, त्याची काही केली नव्हती. मग मीच त्याची तर पूजा करायला घेतली. शिवमला पण देवला काय करत असलं की त्याला वाटते मला पण करावं. पण सगळ्या गोष्टी मुलींनाच काढलेल्या आहेत, मुलांना एवढ्या काही काढलेल्या नाही. पण मग देवसोबत मी त्याचासुद्धा हे जो हट्ट असते ना पूर्ण करते, कारण त्याला वाटायला नको की देववरच प्रेम करतात माझ्यावर करत नाहीत. पण त्याला कुठेतरी प्रत्येक गोष्टीमध्ये हेच वाटून राहतं की माझ्याकडे लक्षच देत नाही, देववरच प्यार करते, देवलाच सगळेजण काही पण आणतात, मला कोणी काही आणतच नाही. हा त्याचा गैरसमज असतो नेहमीच.
पण असो, दुसरं मूल झालं की पहिल्या मुलाला हे वाटतं, हे मी नेहमी बघत आणि ऐकतसुद्धा आलेले आहे. आणि जेव्हा पण आम्ही तिला काही करत असतो ना, शिवम असं एकदम उत्साहाने आमच्याकडे बघत असतो. त्याच्यामध्ये मनामध्ये राग असतो की काय असतो हे मला पण समजत नाही, पण ते एकदम असं रागाने पण बघतो कधी कधी आणि पुन्हा तिलाच प्यार करा म्हणून उठून पण जातो. आता मी हे गजरे वगैरे सगळं घातलंच होतं, पण घरात खूप जास्त पसारा पडला होता. भांडे वाट बघायला लागले तर इकडं बाथरूम भरले कपड्यांनी, कपडे वाट बघायला लागले तर चल. पसारा वगैरे आवरून घ्यायचा होता, त्याच्यामुळे साडी वगैरे काढून घेतली. आणि आज मला मेन म्हणजे अधिक मासामध्ये मी एक दिवशीसुद्धा पुरणपोळीचं जेवण बनवलं नव्हतं, म्हणून मला आज मुद्दामच पुरणपोळीचं जेवण बनवायचं होतं. आणि धोंडे तर मी एक दिवस देवाला बनवून दाखवले होते चतुर्थीच्या दिवशी, पण आम्ही काय स्वतःहून असं स्वतःसाठी बनवले नव्हते. म्हणून म्हणलं आज संडे पण आहे, ह्यांनी पण घरी असतात आणि अधिक मासात एखाद्या दिवशी तरी आपल्यासाठी धोंडे जेवण बनवावं, म्हणूनच मी इथं आज पुरणपोळीचा घाट घातला होता. सगळी पुरणपोळी वगैरे झाल्यानंतर मी परत एकदा साडी घातली. आता ह्यांनी गजरे आणले की ते किती वेळा लावू आणि किती वेळा फ्रीजमध्ये ठेवू हे मला सुद्धा समजत नाही. जवळजवळ सगळे पैसे वसूल होईपर्यंत मी ते गजरे परत लावते. दिवाबत्ती करायला घेतली आणि देवालासुद्धा धोंडे वगैरे दाखवून घेतले आणि लागली तिथं मी दिवाबत्ती करायला घेतली. ही माझ्या लग्नातली साडी आहे, कुंकाची साडी, पण याच्यावर कुठलं ब्लाऊज मॅचच होत नव्हतं, पण हे मॅच बिलकुल असं परफेक्ट झाला असं मला आज वाटलं. त्याच्यानंतर मी इथं देवाला दिवा वगैरे लावून घेतला. खरं तर जे घडत होतं ते अचानक घडत होतं, असं काही करायचं ठरवलं नव्हतं. जे घडत होतं ते सगळं अचानक घडतच होतं. ह्यांनी गजरे आणले किंवा फुलं आणले म्हणून मी कन्यापूजा करून घेतली. त्याच्यानंतर आज मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता आणि ते झाल्यानंतर काही वेळ भेटला म्हणून मग मी इथं स्वतःलासुद्धा थोडंसं तयार करून घेतलं. त्याच्यानंतर आज मी आमच्या दोघांसाठी पहिल्यांदा वेगवेगळे ताटं वाढले होते. खूपदा तर आमच्या दोघांसाठी मी 2 ताटं असं कधी जास्त तर घेतच नाही, एकच ताट घेते. पण अशामध्ये घेतलं तरी त्यांना पूर्ण ताट वाढते आणि मी छोटंसं ताट घेऊन बसते आणि त्याच्यातच जेवण करते. पण आज छान असे दोघांसाठी सुद्धा ताट इथं सजवून घेत होते. धोंडे, भजे, पापडी, भात, आमटी आणि इथं पुरणपोळीसोबत दूध बनवलं होतं. जास्त काही कढी वगैरे बनवली नव्हती. नेहमी जेवणामध्ये मी कढी वगैरे सुद्धा बनवते, पण आज काही ते बनवलं नव्हतं. पुरणपोळीचं जेवण आणि त्याच्यासोबत धोंडे एवढंच बनवलं होतं. आता धोंड्यामध्ये काहीतरी टाकावं असं यांना जेवताना वाटलं, पण मी काय टाकलं नव्हतं. साधं सिंपल धोंड्याचं जेवण बनवून घेतलं होतं. आता मी इतकी तयार झाले होते म्हणून यांनी पण तयार झाले. मी तर म्हणलं ना, सगळं असं अचानक घडत होतं आणि खूप सुंदर पण असं वाटत होतं. काळ्या काळ्या केसात शोभून दिसतो गजरा, काळ्या काळ्या केसात शोभून दिसतो गजरा, तू नाही बोललीस तर बोलतील तुझ्या नजरा. हे काय होतं? हे काय होतं? शेर होता. मी काय म्हणते, त्या वर्षीच्या वडाला नाही का तू माझ्या चला ते फिरायला बोलून फेरे घालायला गोल गोल फिराय घालायला टाईम भेटला की नक्कीच. मला असं वाटलं तुम्ही म्हणताल की बाई तुला फिरायचं तर फिर, मला एवढ्या जन्मात झाली तू. त्यांनी आवरून घेतले म्हणून मग मला अजूनच उत्साह आला. जे ताटे वाढले होते ते गॅलरीमधल्या डेकोरेशनमध्ये नेऊन ठेवले आणि मग म्हणलं आज आपण गॅलरीमध्ये जेवण करूया. एवढे छान असे ताटं तर वाढलेच होते आणि गॅलरीमध्ये सकाळी जे कन्यापूजनला डेकोरेशन केलेलं होतं ते सगळं तर होतंच, म्हणून मग मी अजून थोडीशी तयारी करायला घेतली होती. थोडेसे झेंडूचे फुलं जे की उद्यासाठी आणले होते ते देखील इथं ताटामध्ये ठेवून घेतले. थोडेसे धोंडे देखील ठेवून घेतले आणि त्याच्यामध्ये दिवा देखील ठेवून घेतला. आणि आज आम्ही दोघंजणंसुद्धा सोबत जेवायला बसलो होतो. पहिल्यांदा लग्नानंतर असं थोडंसं नटून थटून सोबत जेवायला बसलं असं मला आज वाटलं. आणि त्याच्यानंतर धोंडे जे होते त्याच्या ताटामध्ये मी दिवा देखील ठेवला होता आणि त्याच्यामधले तो दिवा ना तो देखील लावून घेतला. त्याच्यानंतर मला असं वाटत होतं की लग्नानंतर पहिल्यांदाच असं आम्ही जेवायला बसलो. लग्नात पण जेवायला असं नवरदेव नवरी बसतात तर पण ते जेवताना मला कधी आठवतच नाही की आम्ही बसलो होतो की नाही काय माहीत. त्यावेळेस एवढं काही समजत नव्हतं आणि त्यावेळेसचं मेकअप पण माझा असं एवढं काही मेकअप करायची त्यावेळेस मला आवड नव्हती की होती मला हे पण आठवत नाही. पण लग्नानंतर पहिल्यांदा आम्ही असं
जसं की आपलं कॅन्डल डिनर करतो तसं आम्ही इथं दिवा डिनर करत होतो असं मला वाटत होतं. दिवा वगैरे लावून घेतला आणि रात्रीच्या अंधारामध्ये एकदम गॅलरीमध्ये खूप जास्त मस्त वाटत होतं आणि स्वतःला कॅमेऱ्यामध्ये बघून अजूनच जास्त छान वाटत होतं. कदाचित लग्नाच्या वेळेस आमची शूटिंग झाली नव्हती म्हणून कदाचित आज आम्ही शूटिंग करत होतो की काय असं मला वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकाला घास पण भरवायला घेतला आणि खरं तर हे क्षण मला खूप छान असे वाटले की त्यावेळेस जे करता नाही आलं ते आपण नंतर पण करू शकतो आणि करायला पण पाहिजे. काय काय क्षण टिपून पण ठेवायला पाहिजे कारण आठवणी खूप सुंदर असतात. कारण प्रत्येक गोष्ट त्या वेळेला निघून जाते पण प्रत्येक गोष्ट आपण प्रत्येक वेळा नाही करू शकत. पण आज ही गोष्ट जे करत होते ते घडत होतं ते मला असं एकदम नवीन आणि एकदम छान असं वाटत होतं. कारण एवढं आवर्जून आमच्यासाठी कोणी काही करणारच नव्हतं म्हणून स्वतःसाठी मांडलेला हा थाट होता. जणू काय आम्ही स्वतःला इथं धोंडे जेवणाचा आज प्रोग्राम बनवला होता की काय असं मला पण वाटत होतं. त्याच्यानंतर दोघांना खाऊ घातला आणि आम्ही दोघं जेवत बसलो. आज शिवम खूप वेळ खाली गेला होता, तो काही लवकर आलाच नव्हता. आवाज देऊन आम्ही दोघंजण जेवत बसलो. देऊ तर होती घरात पण तिचा अजिबात कलमासुद्धा नव्हतं. मग काय मस्तपैकी जेवण वगैरे करत बसलो होतं आणि खूप छान असं वाटत होतं. जेवण वगैरे झाल्यानंतर थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले. माझं काय मनच भरत नाही किती फोटो काढा आणि किती व्हिडिओ काढा. जोपर्यंत जेवण संपत नव्हतं माझ्या हातातला मोबाईल काय खाली पडतच नव्हता. असं वाटत होतं की खूप सुंदर सगळं काही दिसत आहे आणि खरंच खूप छान असं वाटत होतं. आता तुम्हाला जरी नसलं वाटत तर आपल्याला खरंच क्षण खूप छान वाटतं. स्वतःसाठी केलेला हा थाट मला खूप जास्त आवडला आणि आनंदीसुद्धा वाटला होता. कारण पूर्ण धोंड्याच्या महिन्यामध्ये सगळीकडे बघितलेले व्हिडिओ बघून असं खूप छान असं वाटत होतं आणि आपल्यालासुद्धा कोणीतरी करावं असं वाटत होतं. पण आपणच आपल्याला करायला तर काय हरकत आहे असं आज वाटलं. आणि त्याच्यानंतर आम्ही मज्जा मस्ती करत आजचा दिवस संपला आणि असा एक रविवार असेल आणि इतका छान उजवड मला असं कधी वाटलं नव्हतं आणि खूप छान रविवारसुद्धा गेला. आणि मेन म्हणजे आजच्या रविवारी अजिबात चिडचिड व्हिडिओ कायसुद्धा झाली नव्हती. जे सगळं झालं होतं ते अचानक झालं होतं आणि त्या रविवारी ते सगळं घडलं. ते सारं आजच्या व्हिडिओमध्ये मी शूट केलं होतं. खूप सुंदर असा रविवार होता.